मला आनंद आहे या आपण दीपक वर्षची हालचाल प्रकृती आणि या उपोषणाच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आला त्याबद्दल मी समाज बांधवांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी विनंती केली. आदरणीय लोकप्रिय आमदार माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय अर्जुन भाऊ, आपल्या सगळ्यांसाठी उपोषणाला बसले आदरणीय दीपकजी, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित समाज बांधव. आता अर्जुन भाऊनी जसं सांगितलं की आमचा एक सहकारी काही समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसतो. त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर नक्की घालणार आहे आणि शिंदे साहेबांच्या पुढाकाराने ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील घालू. पण हे सगळं करत असताना जी आंदोलन करणारी व्यक्ती आहे तिची देखील प्रकृती चांगली असली पाहिजे. याच भावनेनं मला आणि अर्जुन भाऊंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की मागण्या या शासन दरबारी येत असतात, त्याच्यावर योग्य तो निर्णय येईल, परंतु दीपकजींना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि माझ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्याच्यामुळे दीपकजी इथे येण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा देखील सहभाग आहे हे मला इथे प्रामाणिकपणाने आधी सांगितलं पाहिजे. आणि दुसरं एक मला जे समाधान वाटलं की आपल्याला देखील असेल माझ्याशी चर्चा करत असताना दुसऱ्या कोणाचं तरी काढा आणि आम्हाला द्या अशी दीपकजींची भूमिका नाही. आदिवासी बांधव आणि भगिनी देखील सुखी राहिले पाहिजे. त्यांचं जे आहे त्याच्यातलं काही कमी होता कामा नये, पण आम्हाला देखील आमचा न्याय मिळाला पाहिजे. ही दीपकजी तुमची जी भूमिका आहे आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत मी विश्वासानं सांगतो की गेल्या शिंदे साहेबांच्या कानावर घालेन. सोबत भाऊ पण असतील. वेळ पडल्यास आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे देखील जाऊ आणि ही कोंडी फुटण्यासाठी एखाद्या बैठकीचं जर आयोजन करावं लागलं तर ती देखील विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांना करू. पण या सगळ्याच्या पलीकडे मला जी काळजी वाटते तुमच्या प्रकृतीची मी असलेल्या इथल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील सांगेन दीपकजींची आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आणि दीपकजी तुम्हाला देखील विनंती करेन की आपण देखील प्रकृतीची काळजी घ्या. ते आपल्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या असतात तरी आपली प्रकृती देखील अतिशय चांगली असणे आवश्यक आहे. कारण 8-10 दिवस आमरण उपोषण करणं, काही न खाता उपोषण करणं हे केवढं मोठं काम आहे हे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण त्याच भावनेनं तुमच्या प्रकृतीची चौकशी करायला मी इथं आलोय. तुम्ही जे काही मला सांगितलं ते शासन दरबारी मांडण्याची आम्ही आज या तुमच्या आंदोलनामध्ये मी घेतो आणि आपण पुन्हा एकदा काळजी घ्यावी ही विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.